दरम्यान महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती आणण्यासाठी आणलेले 131वे घटना दुरुस्ती विधेयक लोकसभेत नामंजूर झाले। गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून मांडलं गेलेलं कोणतंही घटना दुरुस्ती विधेयक सभागृहात नामंजूर झालेलं नव्हतं। यापूर्वी 54 मतांच्या कमतरतेमुळे विधेयक फेटाळलं गेलं। सभागृहात 2 दिवसांच्या चर्चेनंतर शुक्रवारी संध्याकाळी त्यावर मतदान झालं आणि संसदेत महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या कायद्यात दुरुस्ती आणि डिलिमिटेशनशी संबंधित विधेयकांच्या समर्थनार्थ 298 मतं पडली तर विरोधात 230 मतं पडली। दरम्यान त्यानंतर भाजप रस्त्यावर उतरली आणि देशभरात अनेक ठिकाणी आज काँग्रेस विरोधात भाजपची आंदोलनं सुरू आहेत। आपण ही दृश्य बघतोय। पुणे, ठाणे, त्याचबरोबर तामिळनाडू, सिक्कीम, कर्नाटक, दिल्ली, राजस्थान, देशभरात भाजपनं आता विरोधकांच्या विरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे। महिला आरक्षणाचा मार्ग रोखल्याचा आरोप करत सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर या आंदोलनाच्या माध्यमातून निशाणा साधलाय। आणि एकूणच याविषयी बोलण्यासाठी चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत काही मान्यवर महिला नेत्या आहेत, त्याचबरोबर राजकीय विश्लेषक आहेत। चर्चेला आपण सुरुवात करणार आहोत, मात्र त्यापूर्वी थोडीशी पूर्वपीठिका। 230 मतविरोधात गेल्यामुळे हे विधेयक नामंजूर झाले आणि त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी असा आरोप केला आहे की विरोधकांमुळे महिलांचा आरक्षणाचा मार्ग रोखला गेला। त्यावर प्रियंका गांधींनी असं उत्तर दिलं की हाथरस किंवा उन्नावमध्ये जे गप्प बसले, कुस्तीपटूंच्या तक्रारीवर जे गप्प बसले ते आम्हाला महिला विरोधी माइंडसेट असल्याचं कसं म्हणतायत। अशा पद्धतीनं आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आरोप प्रत्यारोप अर्थातच सुरू राहतील, पण प्रश्न उरतोय तो हा की खरंच महिला आरक्षणाच्या या नामंजूर विधेयकामुळे महिलांचा 33% आरक्षणाचा मार्ग रोखला गेलाय का। आणि त्याच विषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आता मान्यवर पाहुणे आहेत। मेधा कुलकर्णी भाजपच्या खासदार आहेत। मेधाजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये। नमस्कार, धन्यवाद। त्याचबरोबर प्रतिभा धानोरकर खासदार आहेत काँग्रेसच्या। प्रतिभाताई, आपलंही स्वागत आहे या चर्चेमध्ये। नमस्कार। नमस्कार। नीलम गोरे उपसभापती विधान परिषदेच्या आणि शिवसेनेच्या नेत्या म्हणून आज त्या भूमिका मांडणार आहेत। सरकारच्या सहयोगी पक्षाच्या त्या नेत्या म्हणून त्या आपली भूमिका मांडणार आहेत। नीलमताई, नमस्कार। आणि मला काही त्यांच्याकडून तांत्रिक बाजू सुद्धा जाणून घ्यायच्या आहेत या बिलासंदर्भातल्या, कारण त्यांनी बराच काळ उपसभापती म्हणून काम केलं आणि अशा पद्धतीच्या तांत्रिक बाबींचा त्यांना चांगला अभ्यास आहे। आणि एक न्यूट्रल व्हॉइस म्हणून राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार विनया देशपांडे सुद्धा आपल्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेत। विनयाजी, आपलंही स्वागत आहे या चर्चेत। चर्चेला सुरुवात करूया। सुरुवात मी करतो मेधा कुलकर्णी यांच्यापासून। काल हे विधेयक नामंजूर झालं आणि भाजपनं किंवा सत्ताधाऱ्यांनी असा आरोप केलेला आहे की महिला आरक्षणाचा मार्ग रोखला गेलाय। पण 2023 साली जे महिला नारी शक्ती वंदन विधेयक पारित झालेलं आहे, ज्याचं नोटिफिकेशन 2 दिवसांपूर्वी गुरुवारी निघालं, असं असताना आणि त्या माध्यमातून 33% महिला आरक्षण अगोदरच लागू झालेलं असताना महिला आरक्षणाचा मार्ग रोखला गेला असा दावा सत्ताधारी का करतायत? सर्वांना नमस्कार। प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की 2023 साली ज्या वेळेला हे विधेयक मांडलं गेलं तेव्हा विविध पक्षाच्या अनेक नेत्यांनी, प्रामुख्याने विपक्षाचा उल्लेख मी करीन, की त्यांनी प्रत्येकानेच ही मागणी केली होती की लवकर का नाही करत आहे, लवकर का नाही करत। ज्या वेळेला हा विषय आला की जनगणना, त्याच्यानंतर डिलिमिटेशन आणि त्याच्यानंतर तर 2029 चा आकडा, हे वर्ष आपण गाठू शकणार नाही। सगळ्यांचाच आग्रह होता की लवकर करू। आता ते लवकर करण्यासाठीचा इतका उत्तम फॉर्म्युला आता ठरवलेला असताना आणि विन विन कंडिशन निर्माण झालेली असताना, कुठल्याही प्रकारचं कारण नसताना, आणि माननीय अमित शहाजी हे सुद्धा म्हणाले की तुम्ही 1 तास थांबा, मी लेखी तुम्हाला द्यायला तयार आहे, मी लिहून देतो। माननीय मोदीजी म्हणाले की मी गॅरंटी देतो, ये मोदीजी की गॅरंटी, आणि कुठल्याही भाषेत तुम्हाला हे शब्द हवे असतील तर कुठल्याही भाषेत मी उच्चारला तयार आहे, भारतीय भाषेत। एवढं सगळं असताना कशाच्या तरी आडून, काहीतरी निमित्त करून महिलांचं विधेयक नाकारायचा नाकर्तेपणा या विरोधी पक्षांनी केलेला आहे। आणि केल्यानंतर म्हणजे बिल जेव्हा पडलं, आपण बघितलं असेल, अतिशय क्रूरपणे चेष्टा जी केली ती बाकं वाजवून। म्हणजे या पद्धतीने जेव्हा बिल पडतं, महिलांच्या आरक्षणावर आपण विचार करतोय, एक ऐतिहासिक निर्णय होणार होता, आणि हे जेव्हा बिल पडलं तेव्हा बाकं वाचून तुम्ही अभिनंदन करता। सगळ्या मुद्द्यांचं क्लॅरिफिकेशन झालं होतं। सरळ सरळ दिसत होतं की विपक्षामध्ये सुद्धा अनेक लोक आहेत ते कन्व्हिन्स होत होते, पण एकमेकांना मॅनिप्युलेट केलं गेलं आणि
अतिशय क्रूरपणे महिलांची चेष्टा विरोधी पक्षांनी केलेली. मला असं वाटतं की हा जो क्रोध हा सगळ्या देशभरातल्या राज्यांमध्ये पसरलेला आहे. महिलांचा 50% लोकसंख्या ही नाराज झालेली आपल्याला दिसते. नक्कीच याचा कुठेतरी परिणाम हा विपक्षाच्या संपूर्ण कारकिर्दीवर होताना नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळेल. पण मेधाजी, मला तुम्हाला प्रश्न हा विचारायचा आहे, म्हणजे हा थोडा तांत्रिक मुद्दा आहे. 2023ला विधेयक मंजूर झालेलं आहे, नारी शक्ती वंदन विधेयक. त्या माध्यमातून 33% आरक्षण महिलांना लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचं नोटिफिकेशन पण गुरुवारी रात्री निघालेलं आहे, त्यामुळे ते आता लागू झालेलं आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. 2029ला ज्या 543 लोकसभा सदस्य संख्येसाठी निवडणूक होणार आहे, त्या 543 लोकसभा सदस्य संख्येत 33% महिलांना आरक्षण तसंही मिळणार आहे. फक्त हे विधेयक जे काल सरकारनं आणण्याचा प्रयत्न केला ते जर पारित झालं असतं तर महिला खासदारांची संख्याही 181 वरनं 273 झाली असती. महिलांची लोकप्रतिनिधित्व वाढलं असतं, ही बाब मान्य आहे. पण 33% आरक्षण तसंही मिळणार आहे, ते 850 ऐवजी 543 जागांमध्ये मिळणार आहे. असं पहा, आता लोकसभेतल्या अनेक लोकांची तुम्ही भाषणं ऐकली असतील, राज्यसभेतली नाही, कारण आमच्याकडे ते बिल आलंच नाही. गौरव गोगोई यांनी काय उल्लेख केला, म्हणजे मुद्दाम मी विपक्षाच्या लोकांचा भाषणातले उल्लेख करते. त्यांनी असा उल्लेख केला की आसाम मधली एक कॉन्स्टिट्युएन्सी अशी आहे की त्याच्यामध्ये 11 लाख मतदार आहेत, दुसरी कॉन्स्टिट्युएन्सी अशी आहे की त्याच्यामध्ये 26 लाख मतदार आहेत. मग आता हे मतदारसंघ आम्ही ठरवले का हो? आमच्या कार्यकाळात ठरलेत का हे मतदारसंघ? त्यांच्याच कार्यकाळात ठरलेल्या मतदारसंघांच्या मध्ये जर का इतक्या वेगवेगळ्या प्रकारे विविधता असेल आणि दुप्पट तिप्पट जर लोकसंख्या काही भागामध्ये झाली असेल, आता आपण अर्बनायझेशनला थांबवू शकत नाही. शहरीकरणाचा भस्मासूर वाढलेला आहे. शहरामध्ये लोक स्थलांतरित होत आहेत, जॉबच्या निमित्ताने, शिकण्याच्या निमित्ताने किंवा नंतरही सेटल होत आहेत. उद्योगाची साधन निर्माण होत आहेत आणि शहरी मतदारसंघ प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. त्या सगळ्या मतदारसंघांना न्याय देण्यासाठी 1 कोटीचा जे काही बजेट आहे हे कुठेतरी पुरं पडू शकेल का? जनतेला 1 खासदार न्याय देऊ शकेल का? हा माझा मुद्दा आहे. दुसरं म्हणजे आज आपण जी लोकसंख्या ज्याच्यावर आधारित डिलिमिटेशन वापरतोय, ही जनगणना 71 साली ज्या वेळेला जनगणना झाली त्याच्यानंतर 72 साली डिलिमिटेशन झालं आणि त्याच्यानंतर डिलिमिटेशनला जो काही स्थगन प्रस्ताव दिला गेला तो आज तागायत स्थगन प्रस्ताव आहे. म्हणजे 81 साली जनगणना झाली, 91 साली जनगणना झाली, पण डिलिमिटेशन झालं नाही. म्हणजे आता जे आपण डिलिमिटेशन वापरतोय ते 72 साली झालेलं डिलिमिटेशन वापरतोय. मग का बरं एवढ्या वर्षामध्ये जनगणनाच वाढली नाही? एवढ्या वर्षामध्ये कुठेही डिलिमिटेशन करण्याची आवश्यकता वाटली नाही. आज जर आपण सगळ्या मतदारसंघांना न्याय द्यायचा विचार करतोय आणि ज्या वेळेला आपण हा विचार करतोय की महिला रिझर्वेशन जेव्हा येईल तेव्हा पुरुषांना पण आपली जागा सोडावी लागणार नाही, तर त्यांचीही जागा सिक्युअर होईल आणि 33% रिझर्वेशन होईल. म्हणजे 50% जागा जर वाढीव जागा केल्या तर त्याच्यामध्ये कुणाच्यावरच अन्याय होण्यासारखी परिस्थिती नव्हती. रेशो बदलत नव्हता. नॉर्थ आणि साऊथचा जो रेशो 23.60% आहे, हा रेशो सुद्धा बदलत नाही. मग प्रॉब्लेम काय आहे? आपण विचारूया काँग्रेसच्या खासदार प्रतिभा क्रेडिट जाणार हे कुठेतरी जाऊ द्यायचं नाहीये. एनडीए आघाडीला क्रेडिट जाणार हे कुठेतरी जाऊ द्यायचं नाहीये आणि म्हणून हा सगळा विरोध केलेला आहे. काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. एनडीएला क्रेडिट जाऊ नये म्हणून हा विरोध प्रतिभाताई करत असल्याचं म्हणतायत, असं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. काल मोदी सुद्धा स्वतःच्या भाषणात असं म्हणाले की जर तुम्हाला क्रेडिट हवं असेल तर तुमचे पोस्टर्स मी लावतो, पण तुम्ही या बिलाला विरोध करू नका. मग विरोध का काँग्रेसचा? नाही, विरोध करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शक्यतो आपण पाहिलं असेल की हे बिल काँग्रेसच्या काळातच मंजूर झालं. आदरणीय राजीवजीच्या नेतृत्वात 1987ला हे बिल पारित झालं आणि पारित झाल्यानंतर तुम्हाला आणायचं होतं तर जॉईंट बिलाची गरज नव्हती. तुम्ही वैयक्तिक महिला आरक्षणाचं बिल आणायला पाहिजे होतं. त्याच्यासोबत आरक्षण असतील, ओबीसी आरक्षण असतील किंवा डिलिमिटेशनचा विषय हा जॉईंट करून करायची गरज नव्हती. आणि आमची तीच मागणी होती की आम्ही जेव्हा लढलो, मी आमदार म्हणून झाली, खासदार म्हणून झाली, तर आम्ही सर्वसाधारण जागेतून लढलो आणि जागा वाढवायची गरज नाही. आता तरी तुम्ही यात बघितलं असेल की हे बिल आणलं, ह्या बिलात
सर्रास महिलांचा अपमान करणारं हे बिल आहे. कारण फक्त तुम्ही मर्यादित 15 वर्षासाठी, मग 15 वर्षानंतर ज्या जागा तुम्ही महिलांसाठी राखीव ठेवल्या परत सगळ्या आपण त्या ठिकाणी मतदारसंघ जोडायचा, तिथं कार्यकर्ते तयार करायचे आणि 15 वर्षानंतर तुम्ही परत मतदारसंघ जर का दुसरा बदलून देत असाल तर मग त्यात आमचा देखील अपमान आहे की मग तुम्ही ते कायमस्वरूपी का करत नाही. आणि आमची प्रमुख मागणी अशी आहे की तुम्ही या बिलासोबत करत असताना पहिले जातनीय जनगणना करा. जोपर्यंत तुम्ही जनगणना करणार नाही, त्यात सगळ्यात मोठ्या बहुसंख्य असणारे ओबीसी वर्ग, आता जी जनगणना तुम्ही सुरू केली आहे त्यात ओबीसीचा वेगळा रकाना देखील आपल्याला दिसत नाहीये. जोपर्यंत ओबीसीची संख्या नेमकी किती आहे, 2011च्या जनगणनेनुसार तुम्ही आता डिलिमिटेशन आणि हे आरक्षण पाडत आहे. मग त्यासाठी आमची सहमती नाही. आधी तुम्ही आरक्षण पाडून म्हणजे जनगणना करून पहिले ओबीसीची संख्या किती हे तुम्ही त्या ठिकाणी सिद्ध करा आणि नंतर जनगणना झाल्यानंतर तुम्ही डिलिमिटेशन असतील किंवा महिला आरक्षण. आणि खरं तर महिला आरक्षणाची गरज का, मग यात सुद्धा महिला आरक्षण करत असताना एससीच्या जागा असतील किंवा एसटीच्या जागा असतील त्या ॲज इट इज जशांत तशा राहील. पण ज्या ओबीसी महिला प्रतिनिधित्व करत आहे मग त्यांच्या आरक्षणावरती तुम्ही गदा आणणार का, हा देखील महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे. तुमचा मुद्दा प्रामुख्याने हा आहे की गल्लत करू नका, महिला आरक्षण वेगळं आहे किंवा डिलिमिटेशन वेगळं आहे. नीलमताई, हाच मुद्दा आहे की विरोधकांचं असं म्हणणं आहे की आमचा विरोध यासाठी होता की दोन मुद्द्यांची गल्लत होती. महिला आरक्षणाचा विषय, हा बोला. महिला आरक्षणाचा विषय अजिबात नाही. राहुलजीच्या काळातच महिला आरक्षणाचं बिल आलं, पण महिला आरक्षणाच्या बिलाच्या सोबत तुमचा मुख्य उद्देश आहे की तुम्हाला डिलिमिटेशन आणि जनगणना करायची आहे. महिला आरक्षणाच्या आडून तुम्हाला मतदारसंघाची पुनर्रचना करायची असा तुमचा आरोप आहे, म्हणून याला विरोध आहे. नीलमताई, तुमच्यासाठी हा प्रश्न आहे की दोन मुद्द्यांची गल्लत का केली जाते? पुनर्रचना करायची आहे म्हणून मुख्य आमचा विरोध त्याच्यासाठी आहे. मुळात विनोद, आता मला बोलायला मिळणार असेल तर मी नीट सांगते. माझ्या कानावर माझा विश्वास आहे. पण आता प्रतिभाताई असं बोलल्या की राजीव गांधींच्या काळात 1987 साली महिला आरक्षणाचं विधेयक पास झालं, तर याचा कुठला पुरावा किंवा तारीख आहे का? अहो, सगळ्या हिस्ट्रीमध्ये 12 सप्टेंबर 1996ला पहिल्यांदा महिला आरक्षणाचं विधेयक लोकसभा आणि विधानसभेतल्या हे लोकसभेमध्ये इंट्रोड्यूस झालं. 12 सप्टेंबर माझा वाढदिवस आहे, आता सांगते. त्याच्यानंतर ते सरकार यांचं असताना 2009 पासून 2014 पर्यंत ते बिल त्यांनी इंट्रोड्यूस करायचा राज्यसभेत प्रयत्न केला, पण समाजवादी पक्षाने ते लोकसभेत फाडून टाकलं आणि 2014ला व्यापकच झालं. तर प्रतिभाताई, मला पण वाटतं तुमचा अभ्यास खूप आहे, तर जरा 1987 साली कुठलं बिल राजीव गांधींनी पास केलं जरा सांगता का मला? म्हणजे महाराष्ट्राच्या सुद्धा डोक्यात प्रकाश पडेल थोडासा. हां, त्याच्यामुळे मी नंतर सगळं बोलते परत. विनोद, तू पण ऐकलं ना, तुम्ही पण ऐकलं ना? त्या म्हणाला की राजीव गांधींनी 1987 सालीच आरक्षण दिलं. अहो, 73 नाही दिलेलं. पूर्ण लोकांच्या वरती असं खोटं नॅरेटिव्ह लोकसभेला पसरवलं, तसं नॅरेटिव्ह आहे. 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती नरसिंह राव असताना मंजूर झाली 94-95 साली. 94-95ला, 87ला काही पास झालं नाही. शहाबानूचं विधेयक 85-86ला पास झालं, ज्याच्यात मुस्लिम महिलांचा पोटगीचा अधिकार काढून घेतलेला आहे. आणि 10 वेळेला, जवळजवळ 96ला, 98ला वारंवार ते बिल प्रत्येक वेळेला लोकसभेत समाजवादी पक्षाचे लोक. आणि हा जो दुसरा आर्ग्युमेंट आहे ना की ओबीसी महिला आणि मुस्लिम, तर मला तुम्ही एक सांगा, तुम्ही सगळ्या स्वतः लोकसभेत आहात, तुम्ही विनया इथे आहे, तुम्ही आहात, तर घटनेमध्ये मुस्लिमांना, मायनॉरिटींना किंवा ओबीसींना जोपर्यंत पूर्ण आरक्षण नाही आहे तोपर्यंत कुठल्या आधाराने या विधेयकामध्ये आपण आणणार? त्यामुळे काय होतंय, गल्लत हेच लोक करतायत, पूर्ण खोटी माहिती सांगतायत. तिसरं, हे आणायची गरज का होती? मेधाताई आधी बोललेल्या आहेत, परंतु जेव्हा नारी शक्ती बंधन विधेयक आलं आणि त्याच्यात म्हटलेलं होतं की 2029 मध्ये हे लागू होणार, तेव्हा सगळ्या महिलांना काळजी पडली होती की पुनर्रचना झाली नाही जर का, किंवा वेळ लागला काही काळ आणि प्रत्येक पक्षाचं समाधान व्हावं लागतं. ती पुनर्रचनेचा सुद्धा आयोग होणार नाही ही पूर्ण खोटी माहिती सांगितली जाते. पुनर्रचनेसाठी आयोग केला जातो आणि ते आयोग प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक पक्षाशी बोलून त्याच्यावरती ऑब्जेक्शन्स होऊन त्याला बराच काळ लागतो. 2009ला आपण हे पाहिलेलं आहे. आता याच्यामध्ये जे लोकसभेतले विद्यमान खासदार आहेत त्यांना सुद्धा संधी राहून आपली लोकसंख्या ज्या प्रमाणात वाढलेली आहे त्या काळामध्ये ती जर का आपण पाहिली तर आपल्याला दिसतं की आपली लोकसंख्या 54 कोटीवर होती 1971 साली जनगणना झाली तेव्हा, आणि आता ती 140 कोटी आहे. मग मतदारसंघ वाढवणं हे त्याच्यावरचं योग्य उत्तर आहे.
आणि दुसरं पूर्ण अजून एक खोटं नॅरेटिव्ह सांगितलं जात आहे की दक्षिणेकडच्या राज्यांची संख्या कमी होईल, पण त्याच्यातली आकडेवारी सुद्धा पाहिली पाहिजे. तर मी टिप्पण पण तुमच्याकडे माहितीसाठी पाठवते की प्रत्येकाचं प्रपोर्शन जे आहे त्यानुसार 5% आधी होतं, त्याचप्रमाणे वाढत जाणार आहेत सरळ सरळ जागा ज्या आहेत त्या. ही आकडेवारी तिने दिलेली आहे, त्यातून 810चा हा पुढचा आकडा जो आहे तो काढलेला आहे. अशा वेळेला यांना फक्त एक लक्षात आलं बरोबर की घटनात्मक बदल असल्यामुळे जेवढी मतं लागणार आहेत तेवढी मतं NDAकडे नाही आहेत. आणि अशा वेळेला यांचं जे महिला विरोधी बोलतात ना, महिला नेतृत्व करतात त्याच्या, पण मुस्लिम महिलांचा अधिकार पोटगीचा काढून घेणं असेल, नैना सहानीचं तंदूर कांड असेल, लातूरचं कल्पना गिरी प्रकरण असेल, यांच्यामध्ये सुद्धा बरेच लोक सर्व गुण संपन्न इतके सर्व दोष असलेले आहेत. त्यामुळे बाकीच्या घटनांमधली एक पुरुषी प्रवृत्ती असते ज्याच्यातून लोक या घटना घडत असतात. पण मला इथे सांगायचं की कन्व्हिक्शन रेट, दोषसिद्धीचं प्रमाण आज महाराष्ट्रामध्ये 20-25% आहे वेगवेगळ्या केसेसमध्ये, की जे काँग्रेसच्या काळामध्ये 3.5% सुद्धा नव्हतं. ओळीने तुम्ही बघा काढून. आणि म्हणून मला काय वाटतं की BJPला कुठेतरी घटनाविरोधी दाखवण्याचा यांचा जो महिलांच्या लोकमताच्या विरोधातलं हे होतं भूमिका आहे, ते पुतना मावशीचं प्रेम यांचं दिसलेलं आहे. नाव त्यांनी पुनर्रचनेचं केलं की आमचं त्याच्यावरून सेपरेट तुम्ही का करताय, परंतु कालमर्यादा जर का पाळली गेली नसती, कारण जनगणनेलाही वेळ लागतो, परत मतदारसंघांच्या पुनर्रचनेला वेळ लागला असतो, तर 2029मध्ये या ज्या आत्ताच्या जागा मिळणार आहेत त्या सुद्धा मिळाल्या नसता जर का, तर त्याचा काय उपयोग होणार होता. पण नीलमताई 181 नीलमताई काल अमित शहा असं म्हणाले की आता 75 सध्याच्या लोकसभेत 75 महिला खासदार आहेत, त्या 181 झाल्या असत्या ना 2023च्या महिला आरक्षण विधेयकामुळे. अहो पण ही बुद्धी जी आहे ना विनोद, ही बुद्धी विरोधकांनी त्यावेळेला व्यक्त करायला पाहिजे होती की तुम्ही मतदारसंघाची पुनर्रचना न करताच 23 साली आम्ही मान्य करत असताना हे तुम्ही हे करा. चर्चा झाली त्याच्यावर, एक मताने पास केलं त्यांनी त्यावेळेला. जसे लोकसभेचे निकाल लागले, खोटं नॅरेटिव्ह पसरवता येतं हे दिसलं. 272 आमचं जरी पुढे बहुमत झालं असलं तरी सुद्धा घटनात्मक दुरुस्तीसाठी आमच्याकडे तेवढी संख्या नाही असं दिसलं. त्याबरोबर यांच्यामधला महिलांच्या संदर्भातला दुजाभाव जागा झाला आणि जास्त मतदानाची टक्केवारी वाढती आहे महिलांची. आता सुद्धा ज्या राज्यात निवडणुका आहेत महिला मत आहेत आणि त्या NDAकडे वळत आहेत. या म्हणून ही पोटदुखी असं तुमचं म्हणणं आहे की महिला आता NDAकडे वळतात. आणि नीलमताई तुम्ही जो मुद्दा मांडताय तो एका अर्थाने खरा पण आहे, कारण 9 राज्यांमध्ये महिलांशी संबंधित काही योजना दिल्यामुळे राज्यात सत्ताधारी सत्तेवर आलेले आहेत. त्यामुळे महिला हा प्रमुख फॅक्टर या सध्याच्या निवडणुकांमध्ये झालेला आहे. मी तुमच्याकडे येतो. प्रतिभाताईंना कदाचित त्यावर काही मुद्दा मांडायचा असेल, पण विनया देशपांडे मगासपासून बसलेले आहेत, त्यांना मला एक न्यूट्रल व्हॉइस या संदर्भात विचारायचं आहे. 87 मला जरा ज्ञान मिळू दे ना. अगदी मी त्या संदर्भात त्यांना प्रश्न विचारतो. विनया, तुमच्याकडे मला यायचं अशासाठी की ज्या पद्धतीने हे विधेयक मांडलं गेलं आणि सरकार थोडंसं ओव्हर कॉन्फिडंट वाटत होतं आणि कालच्या अमित शहांच्या भाषणामध्ये थोडासा सरकार बॅकफूटवर आलंय की काय अशा पद्धतीनं, कारण अमित शहांची भाषणं त्या मानाने खूप आक्रमक असतात. कालचं भाषण थोडंसं बॅकफूटवर दिसलं. सरकारचा घरचा अभ्यास किंवा एक होमवर्क कमी पडला असं म्हणायचं का हे बिल मांडताना? विनोद, मला असं वाटतं प्रत्येक की त्यांनी त्यांचं म्हणणं पब्लिक परसेप्शन मुद्दा त्यामुळे पब्लिक परसेप्शन जातात विनया तुम्हाला फक्त एक मी तांत्रिक गोष्ट लक्षात आणून देतो. तुमचा आवाज आहे ना तो तुटतोय, त्यामुळे इतर पण आपले पॅनलिस्ट आहेत त्यांनाही तो ऐकायला जात नाही, मलाही पुरेसा नीटसा ऐकायला येत नाही. थोड्याशा तांत्रिक बाबी सुधारून जाऊन तुम्ही तुम्हाला जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर तुम्ही त्या सलग आम्ही काही तांत्रिक बाबी आमच्या एंडनी करेक्ट केलेल्या आहेत. बोला. आता ऐकू येतं? हो, येते बोला. हा, तर मी असं म्हणते की प्रत्येक राजकीय पक्ष असतो परसेप्शन वळवायचा, एकंदरीत लोकसभेत वेट झाला तर त्याच्यावरून सुद्धा खूप क्लिअर आहे की 2023 साली विनया पुन्हा एकदा सांगतो, तुमचा आवाज थोडासा तांत्रिक दृष्ट्या काहीतरी तिथे गडबड आहे, तुम्ही ते रेक्टिफाय करा. तोपर्यंत मी मेधाताईंकडे जातो, त्यांना एक काहीतरी मुद्दा मांडायचा होता. मेधाताई, मला असा मुद्दा मांडायचा होता की मुळामध्ये म्हणजे जे आता नीलमताई म्हणाल्या की खरोखरच आश्चर्यकारक आहे की एक खासदार आता या ठिकाणी धडधडीतपणे असत्य माहिती सांगतायत
आणि राजीव गांधींनी हे आधीच बिल स्वर्गीय राजीव गांधींनी आधीच हे बिल पारित केलं हे सांगताय. तर मला सुद्धा उत्सुकता आहे की त्यांनी कुठून हे कंटेंट मिळवलं. मला असं वाटतं की त्यांना माहिती देणारी जी टीम आहे, रिसोर्स टीम, ती त्यांनी थोडी तपासून बघितली पाहिजे. दुसरं म्हणजे जनगणना किंवा डिलिमिटेशनची गरज इतक्या वर्षांमध्ये देशाला नाही असं विपक्षाला वाटतं का, हा माझा मुद्दा आहे. आणि डिलिमिटेशनची गरज आहे असं जर वाटत असेल तर ते जर का जनगणनेच्या आधारावर, कारण एरवी आपण जनगणने हाच आधार मानतो डिलिमिटेशनसाठी. आता जनगणना हा जर आधार मानला तर त्यांचं साऊथ आणि नॉर्थ याचं जे काही इक्वेशन आहे हे खूप मोठ्या प्रमाणात इम्बॅलन्स होणार आहे, किंवा बदलणारे म्हणूया, इम्बॅलन्स म्हणण्यापेक्षा ते बदलणार आहे. जर आपण 2026 ची आकडेवारी येईल तेव्हा घेतली आणि त्याच्यावर आधारित डिलिमिटेशन केलं तर प्रचंड प्रमाणात वाढ ही उत्तर भारतातल्या संख्येमध्ये, खासदारांच्या संख्येमध्ये किंवा येणाऱ्या तिथल्या विधानसभांच्या विधेयकांच्या आमदारांच्या संख्येमध्ये होणार आहे. खूप वाढ होणार आहे. म्हणूनच तसं नुकसान साऊथचं होऊ नये म्हणून त्यांनी 50% हा फॉर्म्युला आणला. अगदी तामिळनाडूची जर का आज संख्या बघितली खासदारांची तर ती 39 आहे. जर का 2011ची जरी आहे ती सुद्धा जनसंख्येची आकडेवारी गृहीत धरली तरी त्यांचा आकडा, वाढीव आकडा हा 49 होतो, 49 होतो. पण या फॉर्म्युल्याच्या आधारे तो 59 होणार आहे. केरळचा जो आकडा बघितला खासदारांचा तो 20 आहे. 2011च्या जनगणनेनुसार तो 23 होईल आणि आपल्या फॉर्म्युल्यानुसार तो 30 होईल. कर्नाटकमध्ये अशाच प्रकारे वाढ होती, आंध्र प्रदेशमध्ये वाढ होती. आंध्र प्रदेशचा पण 25 आकडा आहे खासदारांचा. 2011च्या जनगणनेनुसार 33 होतो, आपल्या फॉर्म्युल्यानुसार तो 37 होतो. उत्तर भारत, उत्तरेकडच्या राज्यांवर हे बोलतायत ना, उत्तर भारतातला आत्ताचा आकडा 80 आहे. 2011चा जर का आपण आकडेवारीचा विचार केला तर 135 खासदारांची संख्या होतीये, वाढीव संख्या. आपल्या फॉर्म्युल्यानुसार ती आपण 120 करतोय. पण तरी सुद्धा मेधाताई, पण तरी सुद्धा गायपट्ट्यात, ऐका माझा मुद्दा ऐकून घ्या, तरी सुद्धा गायपट्ट्यातली जी राज्य आहेत त्याच्यात ऑलरेडी तिथं खासदारांची संख्या जास्त आहे. त्यांच्या 50% म्हटलं तर तो आकडा सुद्धा मोठा होतो. त्यामुळे गायपट्ट्याचं जे वर्चस्व आत्ताच्या राजकारणावर आहे तेच पुढेही चालू राहील. आणि हाच तर विरोधकांचा मुद्दा आहे की त्या मानानं उत्तरेकडची राज्य ही इतरत्र जो भारत आहे, उर्वरित भारत, त्याच्यावर अधिराज्य गाजवतील. या मुद्द्यावर त्यांचा आक्षेप आहे. संविधानाने काय सांगितलंय, जनसंख्येच्या आधारावर डिलिमिटेशन करावं. ते बरोबर आहे. मग आता जनसंख्या जर तिथली जास्त आहे मग आपण संविधानामध्ये काय काय बदल करणार? प्रत्येकाला सेम देणार? छोटी राज्य, युनियन टेरिटरीज आहेत, त्यांना पण तितकीच 50 आकडा देणार? म्हणजे आपल्याला कुठेतरी आपल्याला संविधानाशी स्टिकअप राहावं लागेल की नाही लागेल. म्हणून आपण मध्यम मार्ग त्याच्यातून काढला की हा फॉर्म्युला आणलेला आहे. प्रत्येकच राज्याला सिमिलर आकडा राहणार नाही. काही राज्य मोठी आहेत, काही राज्य लहान आहेत, काही युनियन टेरिटरीज आहेत. अशा सगळ्यांचं प्रतिनिधित्व. आणि मुळामध्ये दक्षिण का उत्तर हा वाद नाहीच आहे. आपण सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका म्हणतो, म्हणजे आपला संपूर्ण भारत मिळून आपण एक आहे म्हणतो ना. उत्तर दक्षिण भारत असा वाद आलाच कुठे? पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण हा सगळा मिळून एकच भारत आहे. आणि तुमचा मुद्दा लक्षात आला की सत्ताधाऱ्यांचं असं म्हणणं आहे की हा एक भारत आहे आणि त्या एका भारताचा एक आवाज आला पाहिजे म्हणून त्यांना हे विधेयक मंजूर करायचं होतं. प्रतिभा धानोरकरजी, तुम्हाला मुद्द्यावर काही बोलायचं होतं मगाशी नीलमताईंनी तुमच्यासाठी जे प्रश्न, कारण मला विनया देशपांडेंकडे जायचंय. बिलकुल बोला. त्यांनी मगाशी जो प्रश्न विचारला होता की काही चुकीची माहिती तुमच्याकडनं आली होती 1987. त्यांनी असं सांगितलं, माझी माहिती ही अजिबात चुकीची नाही, माझी माहिती अगदी बरोबर आहे. 1987लाच राजीवजीच्या काळात हे महिला बिल आलं आणि आलेल्या बिलावरती विरोध करणारे कोण होते? तर भाजपवालेच होते. मग 37 वर्षानंतर या बिलावरती चर्चा करायची गरज नव्हती. आणि आदरणीय नीलमताई माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, मेधाताई मोठ्या आहे, कदाचित माझ्यापेक्षा जास्त माहिती त्यांना असेल, पण चुकीची माहिती मी रेकॉर्डला जाईल असं अजिबात बोलणार नाही. आणि त्यात प्रामुख्यानं मुद्दा एक आहे की आता ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, महाराष्ट्राचा विषय मी प्रामुख्याने या ठिकाणी सांगतो. लाडक्या बहिणीच्या मुद्द्यावरती भाजपा समोर गेली, पण आता 29च्या निवडणुका यासाठी समोर जात असताना भाजपाकडे कुठला मुद्दा नाही. तर आता हे महिला आरक्षणाचं बिल आणून फक्त त्या निवडणुका ला फेस करण्यासाठी भाजपाने हे बिल आणलेलं आहे.
आणि बिल आणत असताना आमचा महत्वाचा मुद्दा होता की ज्या पद्धतीने आता हे म्हणत आहे की आरक्षणाचा मुद्दा महत्वाचा नाहीये, आज एवढ्या मोठ्या संख्येनं ओबीसी बांधव या ठिकाणी असताना देखील जातनीय जनगणना असतील किंवा ओबीसीची संख्या किती आहे हे माहिती करणं का गरजेचं नाहीये? जनगणना झाली पाहिजे, आधी तुम्ही जनगणनेचा जो मुद्दा आहे तो मुद्दा मार्गी लावा आणि नंतरच तुम्ही डिलिमिटेशन असतील किंवा महिला आरक्षण असतील आणा. आणि मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगा की महिलांना आरक्षणाची गरज काय? आज देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजीनं काम केलं, आज देशाच्या राष्ट्रपती म्हणून या ठिकाणी प्रतिभाताईंना पाटील केलं, आदरणीय नीलमताई या विधान परिषदेच्या सभापती म्हणून काम केलं, मी देखील आमदार म्हणून काम केलं, खासदार म्हणून. तेव्हा कुठं आरक्षण होतं? आपण तर ओपन मधून लढूनच या ठिकाणी प्रतिनिधित्व करत आहे. मग महिलांना प्रतिनिधित्व द्यायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला आरक्षणाची गरज काय आहे? तुम्ही सर्वसाधारण मधून लढून देखील पुरुषाच्या बरोबरीनं जेव्हा तुम्ही काम करत आहे तेव्हा तुम्ही असं पण लढून या ठिकाणी प्रतिनिधित्व करू शकता. आणि प्रतिनिधित्व देत असताना तुम्ही 15 वर्षासाठी 20 वर्षासाठी मर्यादित महिलांना का करत आहे? माझा मूळ मुद्दा तो आहे की तुम्ही सगळ्या ठिकाणी मग राजकारणात असो किंवा शैक्षणिक ठिकाणी असो कुठेही महिलांना मर्यादित का? सगळीकडे महिला आपल्या कर्तृत्वानं चमकतायत आणि त्या पुढे आल्या पाहिजेत, त्याबद्दल कुणाचं दुमत नाही. तुमचं वैयक्तिक मत सुद्धा त्याचा आदर आहे, पण तरी सुद्धा महिला नारी शक्ती वंदन विधेयक हे येणं गरज आहे. कारण ज्या पद्धतीनं महिलांचा सहभाग आता राजकारणात आहे किंवा इतर क्षेत्रात आहे त्याच्यापेक्षा तो सहभाग वाढावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असेल. मी तुमच्याकडे पुन्हा येतो. विनय, मगाशी आपला संपर्क तुटला होता पण तुम्ही मुद्दा मांडत होतात, सरकारचा होमवर्क थोडासा कच्चा आहे का? विनोद, मला असं वाटतं की मुख्य विषयाला आता बदल देण्याचं काम सुरू आहे. आणि मुख्य विषय काय आहे तर ज्या प्रकारे लोकसभेत डिबेट झालं आणि त्यात मुद्दे उठवले गेले त्याच्याबद्दलचं आतापर्यंत आपण त्या मुद्द्यांवर सांगोपांग चर्चा केली आहे का? तर की त्या एका विशिष्ट गोष्टीबद्दल आपण निदान महाराष्ट्रात तरी ते नरेटिव्ह बिल्डिंग मी फार पाहिलेलं नाहीये. मुद्दा काय होता ऑपोजिशनचा की ज्या प्रकारे विमेन्स रिझर्वेशन बिल आणलं गेलं ते लिंक केलं गेलं डिलिमिटेशनसाठी आणि आधुनिक बिलाबरोबर, जे करण्याची गरज नव्हती. महिलांच्या रिझर्वेशन बद्दल कुणाचाही विरोध नाही आणि म्हणूनच 2023 साली ते पास केलं. जसं तुम्ही म्हटलात की आता 2 दिवसांपूर्वी त्याचं नोटिफिकेशनही निघालं. असं असताना जेव्हा तुमची इच्छा होती की 2011च्या सेन्ससवर अवलंबून असलेलं डिलिमिटेशन आता सर्व राज्यांनी पास करावं, ते सर्व राज्यांची इच्छा नव्हती. कारण 26-27चं सेन्सस जेव्हा पेंडिंग आहे, त्याची प्रोसेस सुरू आहे, ते असताना 2011च्या सेन्ससवर हे डिलिमिटेशन व्हावं अशी साहजिकच राज्यकर्त्यांची इच्छा नाही. विशेष करून दक्षिणेतल्या, आणि इथे मेधाताई म्हणाल्या की भारत म्हणून एक आहोत, पण मेधाताईंनाही हे माहितीये की वर्षानुवर्ष भारताच्या फेडरलिझम मध्ये हा एक वाद राहिलेला आहे. जेव्हा जेव्हा डिलिमिटेशनची चर्चा झालेली आहे तेव्हा विषय हाच राहिलेला आहे की प्रत्येक राज्याला त्याच्या लोकसंख्येप्रमाणे त्याचे म्हणण्याची जी हे आहे त्याला तो स्कोप असला पाहिजे. आता ज्या वेळेला ह्या डिलिमिटेशनच्या चर्चेत दक्षिणी राज्यांना असं वाटलं की 2011च्या सेन्ससवर अवलंबून हे केलं तर त्यांचं नुकसान आहे, त्यावेळेला त्यांनी त्याच्यावर आवाज उठवला. ह्याच्याबद्दलचं नरेटिव्ह पूर्णपणे लोकांना पटवून देण्यात एकीकडे आपण बघतो की ऑपोजिशन अयशस्वी ठरलं, पण दुसरीकडे सरकारलाही त्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्स नंतर हे लक्षात आलं की असं नुसतं महिलांचं नाव रेटून, म्हणजे आता गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतोय की असंख्य इलेक्शन्समध्ये महिला इलेक्टोरेटनी खूप महत्वाची कामगिरी बजावलेली आहे आणि फक्त त्या एका नावावर तुम्ही महिलांचा विरोध करताय. आज आपण बघतोय की देशभर ह्याच्याबद्दल बरीच निदर्शनं पण सुरू आहेत की तुम्ही महिलांच्या विरोधात इथे आवाज उठवलाय. मुद्दा हा नाहीये की तुम्ही त्याचं पब्लिक परसेप्शन ऑपोजिशन कडूनही सत्ताधाऱ्यांकडूनही कशा प्रकारे वापरलं जात आहे. मुद्दा हा आहे की जेव्हा लोकसभेत डिबेट होतं तेव्हा त्या बिलावर तुम्ही काय लिहिलेलं आहे. मेधाताई जेव्हा म्हणाल्या की अमित शहांनी हाऊसला सांगितलं की तुम्ही म्हणाल ते 1 तासाचा अवकाश द्या, तुम्ही म्हणाल तसं आम्ही करतो किंवा त्याच्यात नवीन इन्क्लुजन घेतो, पंतप्रधानही म्हणाले. मग ओरिजिनल बिलातच हे सगळे कन्सर्न का नव्हते ऍड्रेस केले गेलेले, हा मुद्दा. आणि ह्याच्यावर लोकसभेचे डिबेट जे झाले
त्याच्याबद्दल चर्चा जास्त आवश्यक म्हणजे आहे. थोडक्यात विनय असा आहे की विरोधकांना गृहीत धरणं सरकारला थोडंसं महागात पडलेलं आहे आणि त्यामुळे हे बिल पडलं असं म्हणता येईल. थोडासा सरकारचा ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडला असं म्हणता येईल. मेधाताई, मला तुमच्यासाठी हाच प्रश्न आहे. नाही, मला फक्त एवढंच आहे की जे पब्लिक परसेप्शन बनवायचा प्रयत्न आहे तो खरोखर जे फ्लोअरवर झालं त्याच्यापेक्षा वेगळा आहे. अगदी एवढाच माझा मुद्दा आहे. अगदी जे फ्लोअरवर झालं तो मुद्दा न येता आता वेगळ्या पद्धतीनं हा सगळा अपप्रचार केला जातो किंवा प्रचार केला जातोय असं म्हणता येईल. मेधाताई, मला मुद्दा हा विचारायचा आहे की 2029ला हे विधेयक लागू करण्याची घाई का? म्हणजे जर आता हे विधेयक लागू करायचं झालं तर 2011ची जनगणना अस्तित्वात आहे, त्या आधारे डिलिमिटेशन केलं जाऊ शकतं. आणि आता विरोधकांचं असं म्हणणं जर आहे 2027ला जनगणना पूर्ण होईल, जातनिहाय जनगणना पूर्ण होईल, त्याच्यानंतर आयोग नेमून 2 ते 3 वर्ष लागतील हे सगळं डिलिमिटेशन करायला. कदाचित 2029 त्यामुळे ओलांडलं जाईल आणि त्या लोकसभेत याचा फायदा मिळणार नाही. पण 2029 ओलांडून जर शास्त्रशुद्ध पद्धतीनं मतदारसंघ पुनर्रचना होत असेल तर त्यात वावगं काय? आज असं आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा छोटे छोटे देश जरी आपण बघितले, मग अगदी रवांडा असेल, क्युबा असेल, 60% पेक्षा जास्त टक्केवारी तिथे महिला खासदारांची आहे. मेक्सिको असेल, ऑस्ट्रेलिया असेल, अनेक खासदारांची तिथे महिलांची संख्या इतक्या प्रचंड प्रमाणात, आणि त्या मानाने आपल्याकडे फक्त 13% खासदार आज संसदेच्या सभागृहामध्ये आहेत. मग आपण असं म्हणतो की महिलांची भागीदारी असली पाहिजे. म्हणजे आमच्या भाषेत आम्ही सांगायचं तर विकसित भारतामध्ये महिलांची भागीदारी सुनिश्चित करायची जर असेल तर लवकरात लवकर हे करायला पाहिजे. आणि हे मत फक्त सत्ताधारी पक्षाचं नाहीये, हे मत विरोधकांचं सुद्धा होतं, विपक्षाचं असल्यामुळेच तर त्यांनी 23 साली जेव्हा हे मंजूर होत असताना त्यांनी हा मुद्दा मांडला ना की लवकरात लवकर करा. आता परत मतपरिवर्तन झालं का? आता परत हे मुद्दे काय येत आहेत की आवश्यकताच नाहीये? म्हणजे मला हे विचारायला आवडेल प्रतिभाताईंना की तुम्ही हे पक्षाच्या लीडरला विचारून बोलताय ना की महिलांना आरक्षणाची आवश्यकताच काय? म्हणजे एकीकडे असं सांगितलं जातंय की स्वर्गीय राजीव गांधींनी हे केलं आणि एकीकडे सांगतात की आवश्यकताच काय. मग आवश्यकता नसताना मग त्यांनी केलं का? किंबहुना आता प्रामुख्याने 2-3 मुद्दे येतील की मग डिलिमिटेशन केव्हा करायचं. मग त्याला 3 पर्याय येतील की एक तर डिलिमिटेशन हे 2011 प्रमाणे करा, एक तर डिलिमिटेशन 26 प्रमाणे करा, किंवा एक तर या फॉर्म्युला प्रमाणे करा. कोणत्या प्रकारे केलं असता साऊथचा रेशो सांभाळला जाईल? बरं, हा साऊथचा रेशो प्रतिभाताईंचा मी आदर करते की त्या खूप म्हणजे त्याचा अभ्यास केलेले आहेत, परंतु आता हा जो रेशो आहे, फेडरल स्ट्रक्चरचा आपण उल्लेख करतो, आता हे जे स्ट्रक्चर आहे, मग 72 साली जे संख्या वाढवली गेली, आधी 522 संख्या होती ती 72 साली किती 543 केली गेली. मग त्याही वेळेला हा रेशो मेंटेन होता का? नाही. उत्तरेकडची राज्य ही काही प्रमाणात जास्तच संख्येने आहेत. कारण कसाही फॉर्म्युला वापरला मेधाताई, म्हणजे कसाही फॉर्म्युला वापरला तरी सुद्धा उत्तरेकडच्या राज्याचं थोडंसं वर्चस्व राजकारणावर असेल, हे मुद्दा बरोबर आहे तुमचा. कदाचित 8:30 वाजता जे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाष्य करणार आहेत त्यात कदाचित हा मुद्दा ऍड्रेस केला जाईल. पण नीलमताई, मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. विरोधकांचा असा आरोप आहे की मेधाताई येतो मी, माझ्याकडे फार कमी वेळ आहे, थोडेसे 2-3 मुद्द्यांची आपल्याला क्लॅरिटी होण्याची गरज आहे, मी तुमच्याकडे पुन्हा येतो. पण आता विरोधकांचा असा मुद्दा आहे की तामिळनाडू आणि पश्चिम बंगालचं मतदान 23 आणि 29ला होणार आहे आणि त्या अनुषंगानं भाजप हा मुद्दा तापवू पाहतोय, सत्ताधारी हा मुद्दा तापवू पाहतात. नीलमताई, या आरोपावर तुमचं काय उत्तर आहे? एक असं आहे की समजा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये केलं असतं किंवा डिसेंबर अधिवेशनामध्ये, तर तेव्हा हे उत्तर प्रदेशच्या निवडणुका, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. आता पुढे 2 महिन्यांनी घेतलं तर अजून कुठल्या निवडणुका असतातच. आणि म्हणून एक देश आणि एक निवडणूक याच्यासाठी मोदी साहेब प्रयत्न करतात, त्यालाही यांचा सपोर्ट नाही आहे. दुसरं महत्त्वाचं की यांचा आरक्षणाला पाठिंबाच नाही आहे. हा प्रतिभाताईंचा मुद्दा तर अगदी अद्भुत आणि चमत्कारिक याच्यासाठी आहे की हिंसाचार, पैशाचं वर्चस्व आणि चारित्र्य हनन याच्यामुळे महिला भारतामध्ये कुठेही 10% वर त्यांचा सहभाग नाही आहे. आणि म्हणून मग स्थानिक स्वराज्य संस्थात आपण आरक्षण दिलं ना, त्याच्यात 50% आरक्षण आपण घेतोय, त्याच्यात महिला उभ्या करतोय, त्यांना निवडून आणतोय. मग काँग्रेस पक्षाचं जर का महिला आरक्षणाची गरज नाही आहे तर तुम्ही सर्वसाधारण जागात का बरं देत नाही महिलांना 33% जागा?
का बरं जिल्हा परिषद आणि महापालिकात्मक राखीव जागांवरती उभं राहत आहे? महाराष्ट्रामध्ये तर ओबीसी महिलांचं पण आरक्षण आहेच. मग ते स्थानिक स्वराज्य संस्थात आरक्षण चालतं आणि लोकसभा विधानसभेत मात्र द्यायचं नाही आहे. म्हणजे काय महिलांना तेवढी अक्कल नाही आहे म्हणून आपण म्हणतोय का की तिकडे महिला आरक्षणाशिवाय निवडून येणार आहेत प्रत्येक ठिकाणी? म्हणून महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा तुम्ही, बुद्धिबळ असेल, क्रिकेट असेल, अंध मुलींचं क्रिकेट असेल, सगळ्या स्पर्धा असतील, UPSC असतील, याच्यामध्ये महिलांचा जेंडर पॅरिटी इंडेक्स जास्त आहे. अशा वेळेला महिलांना एखाद्या गोष्टीपासून वंचित ठेवणं हे घडतंय. दुसरं असं आहे की पुनर्रचनेसाठी वेळ जर का लागणार आहे हा मुद्दा होता. आणि जनगणनेचं हे जे बोलतायत ना 2011चं, ते मगाशी पण मी विनोद लक्ष वेधलं याकडे की त्यावेळेच्या 54 कोटी आणि आजची 140 कोटी. तर कुठल्याही लोकशाहीमध्ये सगळ्या लोकांचं परिस्थिती काय हे जाणून घेऊन त्या जनगणनेनंतर जर का करायचं असेल काम, तर त्यात काय चुकीचं आहे? दुसरं, जातीनिहाय जनगणना हा जो विषय आहे ना, तर तुम्ही तो इतिहास उलगडून बघा. याच्यापूर्वी काँग्रेस सरकार असतानाही जातनिहाय जनगणना केली होती, पण त्याचे अहवाल, त्याची आकडेवारी समोर मांडलीच गेली नाहीये. ती दडपली गेली आहे पूर्ण. आणि कसं काय म्हणजे असं त्यांची आकडेवारी त्या बरोबर म्हणतात 87ची, परत जनगणनेच्या बद्दल बोलतात की 11ची आणि मग तुमचा जर का आरक्षणाला विरोध होता तर तुम्ही लोकसभेला नारी शक्ती वंदनच्याच वेळेला हिंमत होती तर विरोध करायला पाहिजे. 2023लाच तुम्ही विरोध करायला पाहिजे होता असा तुमचा मुद्दा. मी काँग्रेसला त्या संदर्भात प्रश्न विचारणार आहे, पण विनया देशपांडे त्यांना काहीतरी इमर्जन्सी असल्यामुळे जावं लागणार आहे. त्यांना एक मुद्दा मला विचारायचा हा आहे की विनय, भाजप पराभव म्हणजे हा जो हे बिल पडलं त्यामुळे भाजपचा कुठेतरी एक नैतिक पराभव झाला आणि तो पराभव त्याच्यात सुद्धा भाजप विजयाची वाट शोधते का विरोधकांना टार्गेट करत? निश्चितच आहे, कारण की मी जसं म्हटलं तसं पब्लिक परसेप्शन आणि ऑप्टिक्स हाही एक खूप मोठा राजकारणातला विषय असतो आणि तो फक्त भाजपबद्दलच बोलायची गरज नाहीये. जो कुठला पक्ष सत्तेत असतो किंवा जो कुठला पक्ष विरोधातही असतो त्यांची सगळ्यांची इच्छा असते की आपलं जे म्हणणं आहे, आपलं जे पब्लिक परसेप्शन ठेवायचा प्रयत्न आहे तो आपण लोकांपर्यंत पोहोचवावा. त्यामुळे लोकसभेत भलेही काहीही झालेलं असू देत, प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहेच की त्यांनी लोकांपुढे कशा प्रकारे जावं. आणि त्याच प्रकारे आपण बघतोय की आज दिवसभर प्रोटेस्ट झाल्या, फक्त भाजपकडूनच नाही तर सहयोगी पक्षांकडूनही झाल्या. आणि कुठेतरी लोकांच्या मनावर हे बिंबवण्याचा प्रयत्न होतोय की हा विरोध हा महिला आरक्षण विधेयकाला आहे, डिलिमिटेशनला नाही. म्हणजे डिलिमिटेशन बद्दल भाजपला फार बोलायची गरज वाटत नाही. साहजिक आहे त्यांना त्याच्याबद्दल विरोधकांनी जास्त बोलायची गरज आहे. महाराष्ट्रात त्याबद्दल आपण सांगोपण चर्चा अजिबातच बघितलेली नाहीये. ज्या प्रकारे दक्षिणेतल्या राज्यातून झाली आहे त्या प्रकारे. त्यामुळे महाराष्ट्रात सगळेच राजकीय पक्ष त्या दृष्टीने कुठेतरी कमी पडले. पण पब्लिक परसेप्शन हा भाग आज भाजप करतायत, सहयोगी पक्ष करतायत, हा त्यांचा अधिकार आहे आणि त्या प्रकारेच आज दिवसभर त्याच्याबद्दल नरेटिव्ह बिल्डिंग चाललंय हे दिसतंय. मला माफ करा, मला जावं लागतंय. अगदी धन्यवाद विनय, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात. मात्र तुम्ही जो मुद्दा मांडलाय त्याच मुद्द्याच्या अनुषंगाने मी प्रतिभाताईंना प्रश्न विचारणार आहे. राजकारण हे प्रत्येक पक्ष करतच असतो. भाजप जर असा प्रयत्न करत असेल की विधेयक पडलंय मात्र तरी सुद्धा एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्यांचा असला तरी सुद्धा ते नरेटिव्ह खोडून काढण्यात किंवा स्वतःचं नरेटिव्ह सेट करण्यात काँग्रेस कुठेतरी कमी पडतोय. आणि निलमताईंचा मगासचा मुद्दा 2023ला तुम्ही जर आरक्षणाची गरज वाटत नव्हती तर विरोध का केला नाही या मुद्द्यावर प्रतिभाताई? नाही, सगळ्यात पहिले मला मेधाताई आणि नीलमताईच्या एका वक्तव्यावरती बोलायचं आहे की काँग्रेसचा या बिलासाठी विरोध अजिबात नाही. पण तुम्ही मला सांगा की आरक्षण नसताना देखील या देशात आज पहिला पंतप्रधान महिला कोणी दिलं तर ते काँग्रेसने दिलं. पहिली राष्ट्रपती महिला जर का कोणी दिली असेल तर ते काँग्रेसने दिलं. दिल्लीत शीला दीक्षित सारख्या मुख्यमंत्री जर का कोणी दिलं असेल तर ते काँग्रेसने दिलं. मग तेव्हा आरक्षण होतं का? पण आरक्षण नसताना देखील या महिलांना प्रतिनिधित्व देण्याचं काम हे काँग्रेसनं केलं. आणि त्या म्हणत आहे की आरक्षणाची गरज नाही. मला सांगा की आता ज्या जागा आहेत त्यात SC आणि ST साठी राखीव जागा आहे. पण माझ्यासारखी OBC महिला जर का एखाद्या ठिकाणी लढायचं काम पडलं किंवा माझा जो मतदारसंघ आहे तिथं जर का राखीव जागा नसेल किंवा जातनिहाय जनगणना जर झाली नाही आणि OBCला तुम्ही फक्त 4% जागा देणार, मग 4% जाग्यात तुम्ही महिलांना प्रतिनिधित्व कसं देणार? हाच सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे. आणि काँग्रेस हे महिला आरक्षणाच्या विरोधात अजिबात नाही. पण कालचा जो विषय झाला, परवाच्या दिवशी जी सर्क्युलर रात्री निघलं, यांना माहित होतं 2/3ची संख्या
बड हे होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे हे बिल सभागृहात पारित देखील होऊ शकत नाही. त्यांची पूर्वतयारी होती, पूर्ण प्री प्लॅनिंग होतं. काल ज्या पद्धतीचे निदर्शनं भाजपानं काढले, सगळे बॅनर पोस्टर पासून त्यांची तयारी म्हणजे bill भाजप पारित एक होणार नरेटिव्ह नाही, सेट करू पाहतो असा तुमचा त्यांची आरोप banner-पासून तयारी आहे. त्या याच ठिकाणी मुद्द्यावर मला फक्त अगदी माझ्याकडे 1 मिनिट राहिला. मला दोघींकडे म्हणजे मेधाताई अगदी येतो, प्रतिभाताई तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. भाजपाला 29चं इलेक्शन लढासाठी दुसरा पर्याय नाही, त्याच्यामुळे महिला आरक्षण म्हणून हा घाट घातला जातो असं तुमचं म्हणणं आहे. कदाचित अबकी बार महिलाओं के भरोसे पर मोदी सरकार असा त्यांचा 2029चा प्रयत्न असू शकतो का? मी मेधाताई आणि नीलमताई लाडक्या बहिणीच्या भरोशा आला मुद्दा लक्षात आला. मेधाताई आणि नीलमताई 1 मिनिट फक्त शिल्लक आहे. मला दोघींकडनं हे उत्तर हवं होतं की टेक्निकली जर बघितलं तर काल मनीष तिवारींनी एक मुद्दा मांडला. त्यांचं असं म्हणणं होतं की 2023ला जर नारी शक्ती विधेयक संमत झालं तर त्याचं नोटिफिकेशन काढायला 3 वर्ष का लागली आणि त्यातच सरकारचा हेतू स्पष्ट होतोय. त्यांचं असं म्हणणं होतं की जर हे नोटिफिकेशन निघालं नसतं तर जे विधेयक अस्तित्वातच नाही त्याच्यात सुधारणा करण्याची नामुष्की सरकारवर आली असती आणि ते असंवैधानिक होतं. कुठेतरी सरकारचा होमवर्क चुकलाय. अगदी थोडक्यात पहिले मेधाताई. मला पहिल्यांदा आधी प्रतिभाताईंच्या प्रश्नाचं उत्तर देऊ देत, किंवा एकंदरीतच हा चुकीचा असा समज व्हायला नको की कुठेतरी एका राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत किंवा आम्ही असे अध्यक्ष केले किंवा काय केले याच्यामुळे अख्ख्या भारत बदलाचं प्रतिनिधित्व ते होऊ शकत नाही. आज देशातल्या 13 राज्यांमध्ये 0 खासदार महिला आहेत. महिला खासदारांची संख्या 0 आहे. आणि मला असं वाटतं की काही राज्य तर छोटी आहेत समजा किंवा युनियन टेरिटरीज आहेत, तर त्यांच्या बाबतीत आपण समजू शकतो की शक्यता त्या मानाने कमी असते संधी देण्याची. परंतु केरळ सारख्या राज्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे महिला खासदार नाही किंवा एखादी असेल. मी आता तेच पण तरी केरळमध्ये मातृसत्ताक पद्धती आहे. महिलांना अधिक अधिकार पुरुषांपेक्षा तिथं सामाजिक जीवनात आहेत. तुमचा मुद्दा. तर त्यामुळे ही वस्तुस्थिती दुरुस्त करण्यासारखी नाही का? ज्या युएनच्या आढाव्याचा आदर करून किंवा त्यांनी प्रश्न उपस्थित केला त्यावेळेला म्हणून लोकल सेल्फ गव्हर्नमेंटमध्ये आरक्षण आणण्याचा विचार ठेवला गेला नॅशनल कॉन्फरन्समध्ये, तर तसा विचार आता आपल्याला हे पर्स्पेक्टिव्ह दुरुस्त करण्यामध्ये की इतर देशांमध्ये विश्वाच्या पटलावर काही वेगळं प्रतिनिधित्व आहे आणि आपल्या देशाचं काही कमी पडतंय, तर आपण आता विकसित भारताकडे जात असताना हे प्रतिनिधित्व वाढवण्याची आवश्यकता आहे का आणि ते लवकरात लवकर करण्याची आवश्यकता आहे का की असा नको का विचार करायला? हा माझा प्रश्न आहे. बरोबर. शेजारच्या घरात कोण आजारी आहे त्यापेक्षा माझ्या घरात काय आजार आहे तो अधिक दूर करण्याची गरज आहे आणि ती आपली प्रायोरिटी असली पाहिजे. नीलमताई, शेवटचा मुद्दा तुमच्याकडे की सरकारचा होमवर्क चुकला होता का? नाही, मला असं वाटत नाही. आता मुळामध्ये आमच्यासाठी बहुमत होतंच, परंतु 2/3 आमच्याकडे बहुमत नव्हतं. त्याचा गैरफायदा आणि अत्यंत कुटील डाव काँग्रेसने केलेला आहे. मला दुसरं इथे सांगायचं आहे की 2030 पर्यंत सगळ्या जगामध्ये हे ठरलेलं आहे की शाश्वत विकास उद्दिष्टानुसार स्त्रिया 50% सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये असणार आहेत. त्या देशांनी पाकिस्तान सगळ्यांनी आरक्षणाची मर्यादा वाढवलेली आहे. अशा वेळेला आपण या मुद्द्यांवरती 30 वर्ष हे विधेयक रखडवलेलं आहे आणि ते अजून रखडवलं त्याच्याबद्दल कुठली खंतखेद यांना वाटत नाही आहे. म्हणजे खरं सांगायचं विनोद, तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि NDA यांची जबरदस्त इच्छाशक्ती जर का नसती तर 23लाही बिल आलं नसतं. आजही याच्यावरती पुढे जे काही प्रयत्न चाललेला आहे तोही झाला नसता आणि महिलांच्या नावाने करत मुठभर राजकीय घराण्यातल्या महिलांच्या हातात सत्ता ठेवायची आणि उरलेल्या सर्वसामान्य महिलांना फसवायचं, हेच काँग्रेसचं कुटील कारस्थान चालू राहिलं असतं. हे देखील आपण लक्षात घेतलं. अगदी तुमच्या शेवटच्या नोटवरच मी हा कार्यक्रम संपवतोय चर्चेचा. मात्र तुम्ही मेधाताई, नीलमताई आणि प्रतिभाताई तुम्ही या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल धन्यवाद. भारतामध्ये महिलांना दुर्गेचं रूप म्हणून मानले गेलेलं आहे. या महिलेची पूजा केली गेलेली आहे. महिलांना अधिकाधिक अधिकार मिळावेत यासाठी प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न झालेले आहेत. त्याच टप्प्यापैकी एक हा टप्पा मानावा लागेल आणि यात राजकीय आरोप प्रत्यारोप होत राहतील. मात्र त्यातला जो उद्देश आहे तो नजरेआड न करता प्रयत्न होण्याची गरज आहे, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो. धन्यवाद. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.